हा, तर ह्याच्यामध्ये मी सांगतोय, ज्यावेळी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्यावेळी तुम्हाला टेक्स्टबुक घेऊन बसावं लागणार आहे, कारण मी क्वेश्चन्स लिहिणार नाहीये. ठीक आहे, मी फक्त पेज नंबर सांगणार आहे टेक्स्टबुक मधलं आणि मग त्यानुसार सुरू करणार आहे. ह्याच्या आधीचे तुम्हाला व्हिडिओज बघावे लागतील. दिस इज आय थिंक व्हिडिओ नंबर लॉजिकल, म्हणजे मॅथमॅटिकल लॉजिक जो चॅप्टर आहे आपला, त्यामधला हा जो पार्ट आहे. एकच मिनिट. एकच मिनिट. एकच मिनिट. आतापर्यंत 4 मी लॉजिकल ह्याचे पार्ट, म्हणजे मॅथमॅटिकल लॉजिक चॅप्टरचे एकूण 4 पार्ट अपलोड केलेले आहेत युट्यूबला. हा जो पार्ट आहे हा पार्ट नंबर 5 आहे. ठीक आहे, पूर्वीचे 4 पार्ट्स बघितले असतील तर हा पार्ट तुम्हाला कळेल. बघूया काय आहे. ओके, लेट स्टार्ट. तुम्हाला मॅथ्स 1 मधलं मॅथ्स 1 मधलं एक मिनिट सॉरी मॅथ्स 1 मधलं तुम्हाला क्वेश्चन पेज नंबर 13 काढायचा आहे आणि पेज नंबर 13 वर एक्सरसाइज 1.2 क्वेश्चन नंबर 2. ओके, क्वेश्चन 1 झालेला आहे आपला आणि रिमेनिंग एक्झाम्पल्स मी होमवर्क साठी तुम्हाला दिले होते. ठीक आहे, आता बघूया काय आहे याच्यामध्ये. सो फर्स्ट क्वेश्चन, negation of P and Q equivalent to P or Q and एक मिनिट. एकच मिनिट मला. हाँ, so P or Q and negation of Q. ओके, सो आपल्याला काय करायचं आहे, इक्विव्हॅलंट स्टेटमेंट दाखवायचं. इक्विव्हॅलंट स्टेटमेंट म्हणजे काय, इथे 2 स्टेटमेंट आहेत, हे एक आहे आणि हे एक आहे. हे दोन्ही स्टेटमेंट्सच्या पॅटर्न्स, म्हणजे ह्याचे पॅटर्न्स आणि ह्याचे पॅटर्न्स, दोन्हीचे पॅटर्न्स सेम आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, क्वेश्चन काय परत एकदा सांगतो. हे जे दोन्हीचे पॅटर्न्स जे आहेत, या दोन्हीचे पॅटर्न्स सेम आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता प्रूव्ह कसं करणार याच्यामध्ये सांगतो. एकच मिनिट. हा, बघूया कसं कसं प्रूव्ह करायचं ते. एकच मिनिट. हा, सो याचे बनवताना याच्यामध्ये पहिल्यांदा नंबर ऑफ स्टेटमेंट्स किती आहेत ते बघायचे. पहिला आहे पी, त्याच्यानंतर आहे क्यू, त्यानंतर निगेशन ऑफ पी म्हणून एक इथे दिसत असेल तुम्हाला. इथे निगेशन ऑफ पी एक आहे आणि इथे निगेशन ऑफ क्यू आहे. ठीक आहे, हे 2 झाले. त्याच्यानंतर अजून काय आहे आपल्याकडे, हा एक स्टेटमेंट आहे, हे एक स्टेटमेंट आहे. पहिल्यांदा याला बनवून घेऊया, या लेफ्ट हँड साइडला. मग काय होणार इथे बघा, इथे काय तयार होणार बघा, निगेशन ऑफ क्यू एक घेतो, त्याच्यानंतर निगेशन ऑफ पी अँड क्यू. ओके, त्याच्यानंतर पी ऑर क्यू कुठून घेतला मी, याच्यावरून पी ऑर क्यू घेतलाय. ठीक आहे, त्याच्यानंतर लास्ट म्हणजे हा सगळा, म्हणजे काय काय, पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू, याला मी ब्रॅकेट टाकतो. ठीक आहे, आता या सगळ्याचे आपल्याला एकदा कॉलम व्यवस्थित करावे लागणार आहेत. शेप्स मध्ये जातो. ओके,
आता प्रत्येकाचे 4 केसेस, कारण आपल्याला नंबर ऑफ स्टेटमेंट्स आहेत 2. मी 2 या फॉर्म्युलानुसार काय सांगितलेलं, त्याचे 4 केसेस तयार होतात असं सांगितलेलं. मग काय काय तयार होणार बघा आता. ट्रू, ट्रू, फॉल्स, फॉल्स, एकदा ट्रू एकदा फॉल्स, एकदा ट्रू एकदा फॉल्स. ओके. आता निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ पी याचा अर्थ या सगळ्याचं निगेशन, या सगळ्याचं निगेशन म्हणजे काय काय येणार, फॉल्स, फॉल्स, ट्रू, ट्रू. ओके. त्याच्यानंतर निगेशन ऑफ क्यू, निगेशन ऑफ क्यू म्हणजे कोणाचं निगेशन येणार, हे जे क्यू दिसत आहेत या सगळ्याचं निगेशन इथे, म्हणजे काय येणार, ट्रूचं असेल फॉल्स, ट्रू, फॉल्स, ट्रू. ओके, खोडून टाकतो काय. हा, आता येणार आहे निगेशन पी अँड क्यू. निगेशन पी अँड क्यू म्हणजे काय येणार, निगेशन पी इथे आहे आणि हे क्यू इथे आहे. एकच मिनिट हा बाळा. हा, बघूया आता आहे निगेशन ऑफ पी अँड क्यू म्हणजे याचं आणि याचं एंडिंग करायचंय. ठीक आहे, बघूया आता एंडिंग कसं होणार. एक मिनिट, एंडिंग कसं होणार आता याच्यामुळे. एकच मिनिट आहे, एकच मिनिट जात नाही, एकच मिनिट. एकच मिनिट थांबा. हा, बघूया आता. तर याच्यामध्ये काय येणार, तर कोणाचं एंडिंग होणार, या दोघांचं एंडिंग होणार आहे. ओके. मग आता दोघांचं एंडिंग कसं होणार, एंडिंगचा रूल काय आहे, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, दोघं ट्रू असतील तरच ट्रू. म्हणजे आता इथं काय येणार बघ, इथे येणार आहे पहिला फॉल्स, ब्लॅक पेनने लिहितो, पहिला फॉल्स, दुसरा पण फॉल्स, तिसरा ट्रू. तिसरा ट्रू का, कारण इथे बघ काय आहे, हे दोघं ट्रू आहेत त्याच्यामुळे ट्रू. ठीक आहे, त्याच्यानंतर शेवटचा फॉल्स. ओके. आता आपण बघूया पी ऑर क्यू काय येतंय, सगळं खोडून टाकतो मी. पी ऑर क्यू काय येतंय बघूया. पी ऑर क्यू म्हणजे ह्या दोघांचं ऑरिंग करायचं आपल्याला. पी ऑर क्यू चा रूल काय आहे, एक जरी ट्रू असेल तर ट्रू, दोघं फॉल्स असतील तर फॉल्स. त्यामुळे इथे ट्रू, इथे ट्रू, इथे ट्रू आणि शेवटचं फॉल्स. आणि मग शेवटचा हा पॅटर्न काय आहे बघ, पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू. परत एकदा वाचतो, पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू म्हणजे कोणाकोणाचं निगेशन असणार, म्हणजे कोणाकोणाचं एंडिंग झालं इथे, या स्टेटमेंटचं आणि या स्टेटमेंट, या दोघांचं एंडिंग झालेलं आहे. ओके, ह्या दोघांचं एंडिंग झालेलं आहे. मग एंडिंग करूया आपण या दोघांचं. एंडिंगचा रूल काय आहे, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, दोघं ट्रू असतील तर ट्रू. मग बघूया या दोघांचं एंडिंग करूया. काय येणार आहे, पहिल्याचा फॉल्स, दुसऱ्याचा ट्रू, त्याच्यानंतर फॉल्स आणि पुन्हा फॉल्स. काहीतरी चुकलेलं आहे, एक मिनिट जरा मला चेक करू दे काय चुकलंय. निगेशन ऑफ पी अँड क्यू, फॉल्स, फॉल्स, ट्रू, फॉल्स. ओके, पी और क्यू च बरोबर आहे. त्यानंतर हे स्टेटमेंट बरोबर लिहून घेतले ना, पी और क्यू अँड निगेशन. अरे हा, इथे चुकलं आपलं, इथली चुकली व्हॅल्यू. इथे आपण निगेशन पी लिहायला पाहिजे, तिथे निगेशन क्यू लिहिलं चुकून. कळलं का कुठे चूक झाली ते? हो सर. ते पी लिहायला पाहिजे होतं, इथं मी पी लिहितो. ओके, सो हे इथे घेताना आपलं हे चुकलंय. त्याच्यामुळे आता कोणाकोणाचं एंडिंग होणार आहे, ह्याचं आणि ह्याचं होणार आहे, ह्याचं आणि ह्याचं, ह्याचं आणि ह्याचं, ह्याचं आणि ह्याचं. आता बघूया येतंय का. ओके, सो दोघं ट्रू असतील तरच ट्रू. पहिलं फॉल्स, दुसरं पण फॉल्स,
तिसरं ट्रू, चौथं फॉल्स. नाव यू कॅन ऑब्झर्व दॅट हा कॉलम आणि हा कॉलम हे दोन्ही कॉलम सेम आहेत, बरोबर. एफ एफ टी एफ 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 टी एफ. आणि आपल्याला प्रूव्ह पण तेच करायचं होतं. प्रूव्ह काय करायचं होतं आपल्याला, किंवा व्हेरीफाय काय करायचं होतं, ही स्टेटमेंट आणि हा स्टेटमेंट दोन्ही सेम आहे हे प्रूव्ह करायचं होतं ट्रूथ टेबलचा यूज करून. मग हे जे स्टेटमेंट आहे ते इथं आलंय, हे जे स्टेटमेंट आहे ते इथं आलंय. दोघांचे पॅटर्न सेम आहेत म्हणजे दोन्ही इक्वॅलंट आहेत. मग आता हे लिहायचं कसं, तर या कॉलमला नंबरिंग करायचं. हे इथं करायचं नसतं, ऍक्च्युली वर नंबरिंग करायचं असतं. 1 नंबरचा कॉलम इथे वर ऍडजस्ट करा जरा, नसेल तर बारीक नंबर लिहा. तर सेकंड नंबरचा कॉलम, थर्ड नंबरचा, फोर्थ नंबर, फिफ्थ नंबर, 6 नंबर, 7th नंबर, असे 7 कॉलम्स आहेत. सो फ्रॉम कॉलम 5 and 7 इथे लिहायचं. हे झालंय लिहून? हो सर. गुड. बाय कॉलम 5 and 7 इथे लिहायचं, निगेशन ऑफ पी अँड क्यू इक्विव्हॅलंट टू P or Q and negation Q. P or Q and negation Q. ठीक आहे, समजलं? हो सर, समजलं. ओके. आता दुसरं बघूया, हेच कसं प्रूव्ह करायचं. दुसरं सेकंड स्टेटमेंट आहे, निगेशन ऑफ P or Q and negation of P and Q equivalent to negation of P. बघूया हे कसं प्रूव्ह करायचं. याच्यामध्ये ऑफकोर्स पी आणि क्यू दोनच स्टेटमेंट आहेत, आर दिसत नाहीये. 4 केसेस असणार. पी इथे वरती मी इथे जागा सोडणार आहे, एक लाईन सोडायची आहे इथे. ओके, का एक लाईन सोडायची आहे, कारण मध्ये वरती मला 1 2 3 4 लिहायचे आहेत, मगाशी विसरलेलो आपण. सो पी क्यू, त्याच्यानंतर निगेशन ऑफ पी एक लागेल, कारण निगेशन ऑफ पी 3 ठिकाणी आहे, इथे पण आहे आणि इथे पण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे पी ऑर क्यू, त्याच्यानंतर निगेशन ऑफ पी ऑर क्यू, त्याच्यानंतर निगेशन ऑफ पी अँड क्यू, त्याच्यानंतर फायनल म्हणजे हा अख्खा. ओके, म्हणजे मी काय काय घेतला बघा. हा जो आहे तो इथं आहे, त्याच्यानंतर हा जो आहे हा अख्खा मिळून जो तयार होतो तो इथे लिहिलाय, त्याच्यानंतर हा जो आहे तो इथं आहे बघा. ओके, म्हणजे सगळे स्टेटमेंट तोडून तोडून मी कॉलम बनवले आणि फायनली सगळ्याचा मिळून एक अख्खा बनवावा लागेल. तो इथं बनवतो, तो एका खाली एक लिहावा लागेल. त्याला कॉलमला नंबर देऊन टाकतो, 1 2 3 4 5 6 आणि 7 मोठा असणार आहे त्यामुळे त्याला वर खाली लिहितो, इथे 7 लिहितो वर आणि लिहितोय निगेशन ऑफ पी ऑर क्यू और निगेशन पी अँड क्यू. ठीक आहे. आता याचं पण कॉलम बनवूया आपण, याला आखून घेऊया जरा व्यवस्थित. सगळं खोडून टाकतो मी. ओके, आता ट्रू फॉल्स बघूया याच्यामध्ये. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ओके, आता निगेशन ऑफ पी. निगेशन ऑफ पी म्हणजे काय, पीच्या सगळ्याचं उलट. ओके, म्हणजे फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू, सगळ्याचं उलट केलं आपण. हा, आता तुम्ही म्हणत असाल की हे का नाही घेतलं, तर हे ऑलरेडी इथे प्रेझेंट आहे, बरोबर. त्याच्यामुळे पुन्हा त्याच्यासाठी 8वा कॉलम बनवायची काही गरज नाही. ओके, त्याच्यामुळे मी ते काढून ते घेतलेलंच नाहीये, हे खोडून टाकतो. ओके, सो आता बघूया. हे झालं निगेशन ऑफ पी झालं. आता पी ऑर क्यू बघूया.
पी ऑर क्यू याचा अर्थ पीचा आणि क्यूचं ऑरिंग, या दोघांचं ऑरिंग करायचंय. रूल काय आहे, एक ट्रू असेल तर ट्रू, दोघं फॉल्स असेल तर फॉल्स. त्याच्यामुळे हे ट्रू येणार, ट्रू ट्रू आणि लास्टचा फॉल्स. त्याच्यानंतर निगेशन, याचं निगेशन इथे बघा पुढचा, अरे हा, त्याच्यानंतर निगेशन, निगेशन म्हणजे काय, एक मिनिट. तर हा जो स्टेटमेंट दिसतोय पी ऑर क्यू, त्याचं निगेशन फॉल्स फॉल्स, त्याच्यानंतर फॉल्स आणि ट्रू. ठीक आहे, एकच मिनिट, एक हात करत नाहीये. हा, या सगळ्याचं निगेशन इथे लिहिलंय मी, का, कारण इथे निगेशन आहे म्हणून. लक्षात येत आहे? हो सर. ठीक आहे. नेक्स्ट आहे निगेशन ऑफ पी अँड क्यू. ओके, नेक्स्ट स्टेटमेंट काय आहे, निगेशन ऑफ पी अँड क्यू. निगेशन ऑफ पी म्हणजे कुठला, एक मिनिट, पहिल्यांदा हे सगळं बाजूचं खोडून टाकतो मी. निगेशन पी अँड क्यू म्हणजे याचं आणि याचं एंडिंग करायचं. ओके, मग याचा एंडिंगचा रूल काय आहे, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, दोघं ट्रू असतील तर ट्रू. मग पहिलं येणार फॉल्स, त्याच्यानंतर फॉल्स, तिसऱ्या केसमध्ये दोघं ट्रू आहेत, हे दोघं ट्रू आहेत म्हटल्यावर इथे येणार ट्रू आणि फायनली फॉल्स. ओके, आणि सातवा कॉलम काय आहे, सातवा कॉलम आहे ह्याचं आणि ह्याचं ऑरिंग, म्हणजे कोणाकोणाचं ऑरिंग, तर कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 6 या दोघांचं ऑरिंग, या दोघांचं ऑरिंग, याचं 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 ऑरिंग. ऑरिंग करूया, काय होतं बघूया. फॉल्स और फॉल्स, फॉल्स असतं, पुन्हा फॉल्स, ह्याचं ट्रू, ह्याचं फॉल्स नाही, ह्याचं ट्रू येणार. ओके, बघूया आता मॅच झालंय का, हे सगळे चेक करा. आणि कोणाबरोबर चेक करायचं, त्याचं निगेशन ऑफ पी कुठे आहे ते कॉलम नंबर 3, हे सगळे चेक करा आहेत की नाही सेम टू सेम. हो सर आहे. इथे लिहायचं बाय कॉलम नंबर, बाय कॉलम 3 and 7 इथे लिहायचं. त्यांनी जे प्रूव्ह करायला लावलंय ते लिहायचं. प्रूव्ह काय करायला लावलंय, निगेशन ऑफ पी और क्यू और निगेशन ऑफ पी अँड क्यू इक्विव्हॅलंट टू, याला इक्विव्हॅलंट टू असं म्हणायचं, निगेशन ऑफ पी. ओके, आता नेक्स्ट बघूया. यातले अजून मी 2 घेईन आणि मग पुढचा क्वेश्चन चालू करणार आहे मी, जर वेळ उरला तर. बघूया पुढचं काय आहे. माझ्या मते कुठलं घेऊया बरं, 5वं घेतो, त्याच्यामध्ये PQR 3 स्टेटमेंट्स आहेत. ओके, 5वं घेऊया. घ्या क्वेश्चन नंबर 5. बघूया 5व्यामध्ये काय आहे. क्वेश्चन नंबर 5 नाही, ऍक्च्युली यातलं 5वं आहे ते, सब क्वेश्चन 5 आहे. काय आहे, P और Q implies R equivalent to P implies R and Q implies R, असं ते आहे. आता याचं बघूया काय होतंय. 3 स्टेटमेंट्स आहेत, त्यामुळे 8 जण लागणार आपल्याला. हे जरा बारीक करून घेतो मी, म्हणजे सगळं मावे लेखायचे. P Q R, P और Q, त्याच्यानंतर P और Q implies R, म्हणजे हा पार्ट संपला. आता इकडचा पार्ट लागेल आपल्याला. ठीक आहे, हा पार्ट कसा बनवायचा बघूया. पहिल्यांदा सगळं आखून घेतो मी, नाहीतर नंतर सगळी गडबड होईल. आठ आहेत का, 1 2 3 4 5 6 7 8 आहेत. स्क्रीन खूप बारीक दिसते का, दिसतंय ना मोबाईलवर व्यवस्थित? हो दिसते सर. ठीक आहे, गुड. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं राईट हँड साइड. राईट हँड साइडला आहे P implies R, P implies R.
पुढची रेष वाकूया आपण. त्याच्यानंतर आहे क्यू इम्प्लाइज आर. सो क्यू इम्प्लाइज आर एक असणार, ची पण रेष आखतो. आणि मग फायनली अख्खा म्हणजे हा आणि हा या दोघांचं एंडिंग. सो ते वर खाली लिहायला लागेल, नाही तर एका पेज मध्ये ते बसणार नाही. सो इथे मी लिहितो P implies R and Q implies R. ठीक आहे. तर बघूया ह्याला कॉलमचे नंबर आता लिहायला वर जागा नाही, मी खाली देतो 1 2 3 4 5 6 7 8. कधी पण इक्विव्हॅलन्स ज्यावेळी प्रूव्ह करायचं असतं आपल्याला, त्यावेळी हे कॉलमला नंबर द्यायला विसरायचं नाही. ओके, आता बनवूया. ह्याचे 8 केसेस बनवावे लागणार आहेत. ट्रू 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 4 वेळा ट्रू, 4 वेळा फॉल्स, दोनदा ट्रू, दोनदा फॉल्स, दोनदा ट्रू, दोनदा फॉल्स, आणि इथे एकदा ट्रू, एकदा फॉल्स, एकदा ट्रू, एकदा फॉल्स. असं हे कंप्लीट करायचं. 8 केसेस तयार करायच्या. त्याच्यानंतर P और Q, चौथा कॉलम आहे P और Q. याचा अर्थ आपल्याला P और Q म्हणजे Q आणि P चं ऑरिंग करायचं. या सगळ्यांचं ऑरिंग करायचं. मग बघूया कसं ऑरिंग करायचं. हे सगळं खोडून टाकतो, हे समजण्यासाठी होतं फक्त. तर बघूया P और R या दोघांचं ऑरिंग. ऑरिंगचा रूल काय आहे? जर दोघं फॉल्स असतील तर फॉल्स, अदरवाइज ट्रू. एक जरी ट्रू असेल तरी ट्रूच द्यायचं. इथं काय येणार? ट्रू 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 फॉल्स फॉल्स. ओके. त्याच्यानंतर P और Q इम्प्लाइज R, म्हणजे याचा अर्थ आपल्याला याचं इम्प्लिकेशन करायचं आहे. P और Q इम्प्लाइज R, इम्प्लाइज R, इम्प्लाइज R, इम्प्लाइज R, असं सगळ्याला इम्प्लिकेशन करायचं आहे. बघूया, हे खोडून टाकतो. ओके, आता काय होणार बघूया. P और Q इम्प्लाइज R. इम्प्लिकेशनचा रूल काय आहे? TF ला फक्त फॉल्स असतं, म्हणजे T इम्प्लाइज F असेल तरच F लिहायचं, अदरवाइज नेहमी ट्रूच येतं त्याचा आन्सर. बघूया आता करताना उलट इम्प्लिकेशन आहे, ते नीट बघा जरा. म्हणजे काय? तर हे इम्प्लाइज हे आहे, फोर्थ कॉलम इम्प्लाइज थर्ड कॉलम आहे, त्यामुळे ते बघून करायला लागेल आपल्याला व्यवस्थित. बघूया. मग ट्रू ट्रूचं ट्रू येणार, ह्याचं फॉल्स येणार. ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, फॉल्स नाही, हे ट्रू आणि हे ट्रू. ओके, फक्त ट्रू इम्प्लाइज फॉल्सलाच फॉल्स आहे, अदरवाइज ट्रू आहे. ओके, हे झालं. पुढे जाऊया. आता P इम्प्लाइज R बघूया काय येत आहे. P इम्प्लाइज R. P इम्प्लाइज R म्हणजे या दोघांचं इम्प्लिकेशन. पुन्हा एकदा सांगतो, इम्प्लिकेशनचा रूल काय आहे? जर TF असेल तरच F. ओके, बघूया कुठे कुठे TF आहे. ओके, TF असणारे ऑप्शन कुठे बघा. इथे एक आहे, इथे एक आहे. झालं, दोनच ठिकाणी, अदरवाइज फॉल्सच येणार. मग आता काय काय येणार? ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, बाकी सगळं ट्रू, कारण दोनच ठिकाणी ऑप्शन आहेत तसे. हे खोडून टाकतो. ओके, त्याच्यानंतर पुढच्याच काय आहे? Q इम्प्लाइज R. Q इम्प्लाइज R म्हणजे ह्यांचं इम्प्लिकेशन. पुन्हा एकदा तोच ऑप्शन, ट्रू फॉल्स जिथं आहे तिथेच फॉल्स, म्हणजे कुठे कुठे येणार ट्रू फॉल्स वाले ऑप्शन कुठे? हा एक आहे ट्रू फॉल्स वाला ऑप्शन, आणि हा एक आहे. या दोनच ठिकाणी फॉल्स येणार आहे, मग तिथे फक्त फॉल्स लिहून टाकतो मी. इथे एक फॉल्स येणार आणि इथे एक फॉल्स येणार. ओके, बाकीचे सगळे ट्रूच येणार. हे असं आयडिया करावी लागते, म्हणजे फास्ट होतं काम. ट्रू 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 आणि ट्रू, बाकी सगळे ट्रू. आणि या दोघांचं आता करायचं आपल्याला एंडिंग. या दोघांचं आपल्याला करायचं आहे एंडिंग. या दोघांचं एंडिंग 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 कुठे लिहिलंय? तर ते इथे लिहिलंय, एकच मिनिट. ते लिहिलंय इथे, या दोघांचं एंडिंग करायचंय. मग कसं होणार एंडिंग? ट्रू अँड ट्रू ट्रू असतं, फॉल्स अँड फॉल्स फॉल्स असतं, पुन्हा ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू ट्रू,
आता कॉलम नंबर 8 आणि कॉलम नंबर 5 बघा मॅच झालेत की नाही. ओके, कॉलम नंबर 8 कुठे आहे? हा कॉलम नंबर 5 आणि हा कॉलम नंबर 8 दोन्ही मॅच झालेत की नाही बघा. झाले सर. बाय कॉलम 5 अँड 8 आणि ते स्टेटमेंट लिहून टाकायचं. स्टेटमेंट काय होतं? P or Q implies R equivalent to P implies Q and Q implies R. आता आपण क्वेश्चन नंबर किती वाजले? 10:50. 11ला संपतोय. माझ्या मते आपण क्वेश्चन नंबर 3 सुरू करूया. क्वेश्चन 2 सगळा असाच आहे, असेच बनवायचे. क्वेश्चन नंबर 1 आणि 2 कळलं की 3 समजतो. 3चा काही विषय नाहीये एवढा. काय आहे 3 वाचतो. एक्झामिन वेदर, पेज नंबर 13 वरतीच बघायचं. एक्झामिन वेदर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स इज टॉटोलॉजी और अ कॉन्ट्राडिक्शन और अ कंटिजन्सी. म्हणजे काय ते सांगतो. पहिल्यांदा त्याचं आपण ट्रुथ टेबल बनवून घेऊया, तरच कळणार मी काय सांगतोय ते. ओके, ते बनवत नाही तोपर्यंत कळणार नाही. बघूया आपण क्वेश्चन नंबर 3 मधलं आपण थोडं थर्डच घेऊया डायरेक्ट. ओके, काय आहे? negation of negation P and negation Q bracket close or Q. okay, this is question number 3. आता हे काय आहे ते सांगतो. क्वेश्चन काय आहे तर फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स टॉटोलॉजी आहेत का कॉन्ट्राडिक्शन आहेत का कंटिजन्सी आहेत असं त्यांनी विचारलंय. सांगतो कसं बघायचं ते. पहिल्यांदा याचं ट्रुथ टेबल बनवूया. ट्रुथ टेबल साठी आपल्याला पी लागेल, क्यू लागेल, निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ क्यू, त्याच्यानंतर निगेशन ऑफ पी आणि क्यू चं एंडिंग म्हणजे निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू, त्याच्यानंतर हा अख्खा लागेल म्हणजे निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. ओके, आणि मग अजून मोठा लागेल आपल्याला म्हणजे हा अख्खा लागेल पूर्ण हा. ओके, मग इथे काय लिहिणार मी तर आता इथे 2 ह्याच्यात बसवत होते पी कोडतो निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू और क्यू. याला सगळ्याला कॉलम करायला लागतील आपल्याला. आखून घेतो. 4च स्टेटमेंट्स आहेत त्यामुळे मोठे काढायची काही गरज नाही आहे, पटकन होऊन जाईल. ओके, आता ह्याचं स्टेटमेंट पॅटर्न बघूया काय काय असतो. 2च स्टेटमेंट आहे ना, पी आणि क्यू, आर वगैरे नाहीये त्याच्यामुळे 4 ऑप्शन असणार याच्यात. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. निगेशन ऑफ पी याचा अर्थ या सगळ्याचं निगेशन आणि निगेशन ऑफ क्यू याचा अर्थ या सगळ्याचं निगेशन. ओके, बघूया. निगेशन ऑफ पी म्हणजे फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू आणि निगेशन ऑफ क्यू म्हणजे एफ टी. आणि ह्या दोघांचं इथं एंडिंग करायचं आहे. म्हणजे कोणाचं एंडिंग? या दोघांचं एंडिंग. एंडिंगचा रूल काय आहे? एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, दोघं ट्रू असतील तरच ट्रू. फॉल्स 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 आणि लास्टला येणार आहे ट्रू. त्याच्यानंतर पुढचं आहे याचं पुन्हा निगेशन म्हणजे ह्या स्टेटमेंट पॅटर्नचं निगेशन. ओके, काय होणार? जे एफ 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 टी दिसतंय ते टी 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 एफ येणार उलट त्याच्या. आणि फायनली काय बघा इथे हा काय स्टेटमेंट पॅटर्न आहे? ह्याचं आणि क्यूचं पुन्हा बघा, ह्याचं आणि क्यूचं ऑरिंग करायचं आहे, ऑर करायचं आहे दोघांचं. सगळं बाकीचं काढून टाकतो. ओके, याचं ऑरिंग करायचं आहे. ऑरिंग म्हणजे काय होणार बघा, हे पण खोडून टाकतो. ऑरचा रूल काय आहे?
कोणाकोणाचं ऑरिंग परत एकदा बघा, ह्याचं आणि ह्याचं, या दोघांचं ऑरिंग करायचं आहे. ऑरचा रूल काय आहे, एक जरी ट्रू असेल तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. बघूया काय आहे. ट्रू, ट्रू, ट्रू आणि फॉल्स. ओके, मग आता एक जरी ट्रू, आता ह्याच्यामध्ये हे इथपर्यंत झालं ट्रूथ टेबल. आपल्याला प्रश्न काय विचारलाय त्यांनी, की हे जे दिलेला पॅटर्न आहे तो टॉटोलॉजी आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे का कंटिजन्सी आहे, ते कसं ठरवायचं. तर हा जो शेवटच्या कॉलम मध्ये जो पॅटर्न आलाय त्याच्यामध्ये नीट ऐकून घ्या, आहे जर शेवटचा जो कॉलम आलाय त्याच्यामध्ये सगळे ट्रू 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 सगळेच्या सगळे ट्रू आले तर त्याला म्हणतात टॉटोलॉजी. काय म्हणतात त्याला, टॉटोलॉजी. समजा या शेवटच्या कॉलम मध्ये सगळे फॉल्स 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 असे जर आले तर त्याला म्हणतात कॉन्ट्राडिक्शन. हे लिहू नका, लक्ष द्या पहिल्यांदा. आणि समजा मिक्स आले, म्हणजे ट्रू 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 आलाय, एक फॉल्स आलाय आणि परत ट्रू आलाय, किंवा असं मिक्स आलं, म्हणजे ट्रू आणि फॉल्स मिक्स आलं, मग किती वेळा ही ट्रू येऊ देत, किती वेळा ही फॉल्स येऊ देत, त्याचा काही संबंध नाही. पण मिक्सचर जर आलं ट्रू आणि फॉल्सचं तर त्याला म्हणतात कंटिजन्सी. काय म्हणतात त्याला, कंटिजन्सी. मग आता मला सांगा, हे जस्ट हा जो स्टेटमेंट पॅटर्न आलाय तो टॉटोलॉजी आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे का कंटिजन्सी आहे. कंटिजेन्सी. करेक्ट. मग इथं लिहिताना काय लिहायचं, फ्रॉम अबोव ट्रूथ टेबल गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कंटिजन्सी. ठीक आहे, सगळे ट्रू आले तर त्याला टॉटोलॉजी म्हणायचं, ट्रू फॉर ट्रू. सगळे जर एफ एफ आले तर त्याला कॉन्ट्राडिक्शन म्हणायचं, कॉन्ट्राडिक्शनचा अर्थ फॉल्स असतो. आणि मिक्स आलं तर त्याला कंटिजन्सी म्हणायचं. ठीक आहे, आणि मग या स्टेटमेंट पॅटर्न वरूनच हे आन्सर शेवटचं लिहायचं असतं. याला 1 मार्क असतो एक्झामला. जर हे 3 मार्क्सला आलं तर हे शेवटचं जे स्टेटमेंट लिहिलंय त्याला 1 मार्क असतो. नुसतं 2 मार्क या ट्रूथ टेबलला, आणि खाली स्टेटमेंट लिहिलंय त्याला 1 मार्क. फ्रॉम अबोव ट्रूथ टेबल गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कंटिजन्सी. लक्षात आलं काय करायचं आहे. हो सर. आता मी काय करतो, एकदा तुमचा सिलेबस काही रिड्यूस झालाय, तो रिड्यूस झालेला एकदा सिलेबस बघतो. जर ह्याच्यातला अजून खूप सारं रिड्यूस झाला असेल तर हाच एक्सरसाइज उद्या कंटिन्यू करतो. अदरवाईज पुढे जावं लागणार, अदरवाईज आपला सिलेबस संपणार नाही. ज्यावेळी मग प्रॅक्टिस सेशन असेल त्यावेळी बघू. ठीक आहे. हो सर.